नाशिकच्या 19 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात डोंबिवलीजवळ ठाकुर्ली येथील रील स्टार डेव्हलपर सुरेंद्र पाटील विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी त्वरित पाटीलवर अत्याचार आणि शस्त्रनिषेध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। पीडितेच्या सांगण्यानुसार ही घटना 16 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात घडली। मानपाडा पोलिसांनी सुरेंद्र पाटील आणि त्याचा चालक या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। इंस्टाग्रामद्वारे सुरेंद्र पाटीलची या तरुणीशी ओळख झाली आणि त्यानंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली। पीडित मुलीला एअरपोर्टवर नोकरी लावण्याच्या बहाण्याने डोंबिवलीत बोलावण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला। मुलीने विरोध केला असता पाटीलने बंदुकीचा धाक दाखवून तिला आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली। पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले की सुरेंद्र पाटीलच्या कृत्यामुळे तिला लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच संबंधिताला ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून रील तयार करणे, परवानाधारक बंदुकीचा गैरवापर करणे, आपल्या रीलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दाखवणे यांसारख्या विविध प्रकरणांमध्ये सुरेंद्र पाटीलवर यापूर्वीच कोळसेवाडी, महात्मा फुले आणि मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती डोंबिवलीचे एसपी सुहास हेमाळे यांनी दिली। सुरेंद्र पाटिल और एक 19 साल की लड़की है, इनका इंस्टाग्राम पर बातचीत चल रही थी। उस बहाने में सुरेंद्र पाटिल ने उसे एयरपोर्ट पे नौकरी देता हूँ ऐसा बताकर उसको उसके ऑफिस में बुलाया इधर मानपाड़ा एरिया में, और वहाँ पर उसके साथ शारीरिक संबंध किए दमदाटी करके। और उसके बाद जब वापस वो लड़की आई है 29 मार्च को, तो उसी वक्त भी उसने धमकाया उसको, और जो भी वीडियो है उसके पास तो वो वायरल करने की धमकी दी, और उसके ऊपर सोने का चेन चोरी करने का आरोप किया। और उस बहाने उसने उसके कपड़े उतरने के लिए बताया गया। बाद में उसके ड्राइवर ने भी वही काम किया, और ऐसे सुरेंद्र पाटिल उसका जो ड्राइवर है उनके खिलाफ, दोनों के खिलाफ मानपाड़ा पुलिस स्टेशन में 1 अप्रैल को गुना दर्ज है। गुना की तफ्तीश चालू है, आरोपी अभी तक अरेस्ट हुआ नहीं है।